ठिकाणी संत उपस्थित होत असतात ते म्हणजे आपलं अहोभाग्य. भाग्योदयेन बहुजन्म समाजतेन सत्संगम च लभते पुरुषो येलावे. जोपर्यंत भाग्याचा उदय होत नाही तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये संतांचा सत्संग प्राप्त होत नाही. संत येते घरा तोची दिवाळी दसरा. हे संत दुनिया में जगे तब ही नहीं दुनिया खड़ी. उनके प्रतापों से अब तक नहीं नीचे पड़ी. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला. पर संत ही का पुण्य है तो आज तक जगना डला. अहो संतांची पुण्य आहे म्हणून या ठिकाणी हिंदुत्व टिकून आहे. संत नसते तर आपणही नसतो आणि संत नसते तर ही भारत भूमीला मान सन्मान देखील प्राप्त झाला नसता. कारण सब देवन का देव गुरु है, सब साधन का साध्य गुरु है. ऐसा वेद पुकारा शास्त्र अधारा जो जपता है जन्म सुधारा. लाखों गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का. सब स्वार्थ के आश्रय डंका बजाते नाम का. विश्वास का गुरु एक है बाकी में कुछ ख्याल दे. जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर जान दे. जो सत्याची ओळख दाखवतो ते खरे संत असतात. अहो संत हे परिसासारखे असतात. त्यांचा स्पर्श जर मनुष्याच्या मस्तकाला झाला तर मनुष्याचं जीवन हे कृतार्थ होतं आणि कृतार्थ झालेलं जीवन कधीच कुणापुढं लाचार होऊन नतमस्तक होत नसतं. म्हणून संत आपल्या जीवनामध्ये नाही तर संत या आपल्या कार्यक्रमाला लाभले आहे असे वाराणसीचे असावे आणि त्यांच्या समोर आपल्यासारख्या पामरांनी बोलावं तरी काय. कारण सर्वात पहिली भक्ती सांगितली आहे संताची. प्रथम भगती करत संतन संगा दुसरी गती मम कथा प्रसंगा. आधी भक्ती सांगितलेली आहे संतांची आणि या ठिकाणी श्री संत उपस्थित झाले. त्या ठिकाणी मी महाराजांना वारंवार या ठिकाणी प्रणाम करते आणि अल्प वक्तव्याच्या ठिकाणी सुरुवात करते. सज्जन हो, आज आपण या ठिकाणी हिंदुत्व या ठिकाणी बोलण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. हिंदुत्व म्हणजे केवळ घोषणा आहे का, तर हिंदुत्व म्हणजे अंतरंगामध्ये जी पेटलेली ज्योत आहे जी स्वतःला प्रकाश देतेच पण जगाचा अंधकार दूर करण्याची क्षमताही ठेवते. हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हो? अहो जेव्हा एखादा वारकरी भगवान विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये जे अश्रू बाहेर पडतात ते म्हणजे हिंदुत्व. एखादा सैनिक सीमेवर उभा राहून भारत माता की जय अशी घोषणा करतो तेव्हा त्याच्या नसानसामध्ये जे रक्त सळसळतं ते म्हणजे हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व हे अद्वैतावर आधारित आहे. अहो आपण दगडातही देव पाहतो, झाडातही प्राण पाहतो आणि नदीलाही माता म्हणतो. ही कृतज्ञता हा भाव म्हणजे हिंदुत्वाचा आत्मा आहे. आपण केवळ स्वतःच्या मुक्तीचा विचार केला नाही तर आपण काय म्हटलं, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे जण सुखी होवो. आपल्या संस्कृतीने आपल्याला काय दिलं हो? भगवान प्रभू श्रीरामांकडनं आपण मर्यादा शिकलो. भगवान श्रीकृष्णाकडनं आपण कर्मयोग शिकलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून अन्यायाविरुद्ध कसं लढायचं हे आपण शिकलो. तर आज आपण कुठे आहोत याचा विचार केला का? आपण आपल्या मूळ संस्कारांना विसरत चाललेलो आहोत का? हिंदुत्व म्हणजे केवळ मंदिरात जाणे नाही तर घरातल्या आई वडिलांचा सन्मान करणे आणि त्याचबरोबर संकटात सापडलेला जो शेजारी आहे त्याची मदत करणे आणि आपल्या मातृभूमीवर जीवापाड प्रेम करणे हे आहे हिंदुत्व. आपल्या वागण्यामध्ये जर करुणा नसेल ना तर हिंदुत्वाला अर्थ उरणार नाही. लक्षात ठेवा, आज आपल्या समाजाला सर्वात मोठी कीड लागलेली आहे. कुठली? तर ती म्हणजे जातीपातीची. आपल्या रक्ताचा रंग हा एकच आहे. अहो आपला ईश्वरही एकच आहे आणि आपली माती देखील एकच आहे. मग आपण विभागलेले का आहोत याचा विचार केला का? साने गुरुजींनी म्हटलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हिंदुत्व हे प्रेमाचे नाव आहे, द्वेषाचे नाव नाही. जोपर्यंत आपण आपल्या बांधवांना हीन लेखतो तोपर्यंत खऱ्या अर्थाने
हिंदू होऊ शकतच नाही. हिंदू म्हणून एकमेकांच्या जेव्हा आपण गळ्यामध्ये पडू ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने या राष्ट्राचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण जेव्हा हिंदुत्वाचा विचार करतो ना, तर डोळ्यासमोर सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं. जेव्हा महाराजांनी रायरेश्वराच्या शिखरावर आपल्या रक्ताने अभिषेक केला, तेव्हा त्यांनी कोणाविरुद्ध द्वेष म्हणून स्वराज्य स्थापित केले नाही, तर त्यांचे हिंदुत्व हे परस्त्रीला माता मानणारे हिंदुत्व होते. अहो, महाराजांच्या तलवारीला धार होती, पण त्यांच्या हृदयामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचारांचे अधिष्ठान देखील स्थित होते. जेव्हा महाराज संकटात असत ना, तेव्हा ते तुळजाभवानी समोर नतमस्तक राहत असत. आजच्या काळामध्ये दगड पूजनासोबत त्या देवाचे गुण देखील आपल्या आचरणात आणले पाहिजे. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका, हे शब्द आहे त्या संन्यासाचे. अहो, ज्याने शिकागोच्या भारत सभेमध्ये ब्रदर्स अँड सिस्टर म्हणून समस्त जगताला आपल्या कवेमध्ये घेतलं होतं, आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आहे त्या महामानवाचा, ज्याने विषमतेच्या अंधारात न्यायाचा सूर्य उगवला. आता विचार करा त्या महाप्रज्ञेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेक जण हिंदुत्व आणि डॉक्टर बाबासाहेबांना दोन टोकावर उभे करतात, पण खरी दृष्टी जर असेल ना, तर समजेल की बाबासाहेबांनी या मातीला नैतिकतेचा आरसा दाखवला. ज्यांनी सर्वांना शिकवलं, जोपर्यंत आपण आपल्याच बांधवांना अस्पृश्य मानतो, तोपर्यंत आपण हिंदू म्हणून स्वतःला घेण्यास पात्र नाही. शिवरायांच्या स्वराज्यात जसा प्रत्येक मावळा सन्मानाने जगत होता, तसाच सन्मान प्रत्येक नागरिकाला मिळावा ही बाबासाहेबांची धडपड होती. जरा कल्पना करा हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार चालवली म्हणून धर्म टिकला. स्वामी विवेकानंद स्वामींनी आपल्या धर्माला विचार दिले म्हणून प्रतिष्ठा मिळाली, आणि बाबासाहेबांनी न्याय दिला म्हणून धर्मातील शेवटचा माणूस हा ताठ मान उभी करून आजही उभा आहे. जर शिवराय नसते ना, तर आपण मंदिरात दिसलो नसतो. जर विवेकानंद स्वामी नसते, तर जगामध्ये आपल्याला मान प्राप्त झाला नसता, आणि जर बाबासाहेब आंबेडकर नसते, तर आपल्यातील अनेकांना या सभेमध्ये बसण्याचा अधिकारही प्राप्त झाला नसता. आम्ही हातामध्ये माळ घेतो, तर जगाला शांती शिकवतो, पण जर कोणी आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, तर त्याच हाताने शस्त्र आणि शास्त्र कसं वाचायचं हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. सज्जनांनो, आमचं हिंदुत्व हे केवळ मंदिरातल्या गाभाऱ्यापुरतं मर्यादित नाही हो, ते रणांगणात शत्रूचं मुंडकं उडवण्याच्या तलवारीच्या धारीत देखील आहे. विसरू नका तो इतिहास. शिवाजी महाराजांची ती जिद्द आठवा, ज्यांनी औरंगजेबाच्या छातळावर पाय देऊन स्वराज्याचं तोरण बांधलं. संभाजी महाराजांचा तो देह त्याग आठवा, ज्यांनी गवताची भाकरी खाल्ली, पण परकीयांसमोर स्वतःची मान नम्र केली नाही. काय हरवतो सर त्या जगाला? तू त्या सिंहाचा बछडा आहेस, ज्याच्या एका डरकारीने दिल्लीचं तख्तही हादरत होतं. तुझ्या कपाळावरचा जो टिळा आहे ना, तो साक्षात सूर्याचं तेज आहे. लक्षात ठेवा, त्याला कधीही फिकं पडू देऊ नका. शांत राहून चालणार आहे का मला सांगा?
जोपर्यंत या देशामध्ये हर हर महादेवाचा नारा घुमतोय तोपर्यंत या मातीला कोणीही स्पर्श करू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. आपण सर्वजण एकजूट होणं हे सर्वात मोठं शस्त्र आहे. आपण हिंदू आहोत, हे जगातील सर्वात मोठं भाग्य आहे. रक्तात नसेल जोर तर ते रक्त असून काय कामाचं, आणि जो हिंदू असून आपल्या धर्मासाठी पेटून उठत नसेल तर त्याचं जगणं असून काय कामाचं. आज जर मंदिरामध्ये जर घंटा घुमत असेल ना, जर आपल्या संस्कृतीचा भगवा ताट मानेने फडकत असेल तर त्याचं बीज 5000 वर्षापूर्वी त्या काळ्या सावळ्या श्रीकृष्णाने पेरलेल्या गीतेच्या विचारात आहे. भगवान श्रीकृष्ण हे केवळ देव आहेत का? अहो, ते दंडाचे प्रतीक देखील आहेत. त्यांनी शिकवलं, अन्याय सोसणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त गुन्हेगार असतो. फळाची अपेक्षा न करता कर्म कर, हा जगाला दिशा देणारा मंत्र आपल्याला कधीच मिळाला नसता. जर भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर विश्वरूप दर्शन घडवून अर्जुनाचा मोह दूर केला नसता तर आज आपण अन्यायासमोर गुडघे टेकून जगणारी एक लाचार पिढी असते, लक्षात ठेवा. भगवान श्रीकृष्ण शिकवतात, धर्माच्या आड जर नातेवाईक जर येत असेल ना तर त्यांना धडा शिकवणं हे म्हणजे पुण्याचं लक्षण आहे. अहो, संत सांगतात, धर्म कुठला श्रेष्ठ? धर्म धूसर सत्य समाना आगम निगम पुराण रटाणा. या जगतामध्ये सत्यासारखा धर्म नाही आणि असत्यासारखा अधर्म नाही. एका शब्दात धर्माची व्याख्या सांगते तुलसीदासजी रामायण मानसामध्ये, परहित सरिस धर्म नाही भाई, परपीड सम नाही अभिमानी. आणि दुसऱ्याचं हित करणे हा सर्वात मोठा धर्म आहे असं आपल्याला तुलसीदासजी सांगतात. आणि त्याचबरोबर वसुधैव कुटुंबकम मानणारा आपला हा समाज आज एका वर्णावर उभा आहे. इतिहासाने आपल्याला वारंवार शिकवलं आहे की जेव्हा जेव्हा आपण विखुरलो गेलो तेव्हा तेव्हा आपण गुलाम झालो, आणि जेव्हा आपण एक झालो आणि तेव्हा आपणच इतिहास घडवला. भगवान श्रीकृष्ण हे एकतेचे प्रतीक आहे. अहो, त्यांनी गोकुळातील सामान्य गौड्यांपासून तर द्वारकेच्या राजापर्यंत सर्वांना एकत्रित गुंपलं. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा अर्जुन हतबल झालेला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला शास्त्रासोबत शस्त्र देखील उचलायला लावलेलं होतं. का? कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अधर्माचा प्रतिकार करणे हाच सर्वात मोठा मनुष्याचा धर्म आहे. भगवान श्रीकृष्णाचा धर्म हा पाऊल काढणारा नाही तर तो शौर्याचा धर्म आहे. परित्राणाय साधूनां विनाशायाच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधू संत सज्जनाचे रक्षण करण्याकरिता आणि दुर्जनाचा नाश करण्याकरिता आणि धर्माची पुनःस्थापना करण्याकरिता भगवान श्रीकृष्ण ईश्वर हे वारंवार युगायुगामध्ये प्रगट होत असतात. ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने करंगरीवर गोवर्धन पर्वत धारण केला तेव्हा सर्व गोपाळांनी आपापल्या काठांचा आधार दिला होता. तो आधार म्हणजे एकजूट आहे. आज धर्मावर जेव्हा संकट येतं ना तेव्हा प्रत्येकाने आपली काठी म्हणजेच आपले योगदान देणं अत्यंत आवश्यक आहे. आपण फक्त भुगण्याची भूमिका घेऊन चालणार नाही. भगवान श्रीकृष्ण प्रेमळ आहेत आणि तेवढेच ते सुदर्शन चक्रधारी देखील आहेत. जोपर्यंत बासरीने जे काम होतं तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण समस्तांना प्रेम वाटतात, आणि जेव्हा धर्माची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा सुदर्शन चक्र उचलायला मागे पुढे पाहत नाही. आपल्याला सुद्धा हे शिकायचं आहे. शांती हवी असेल तर शक्तीची उपासना करा, कारण शक्ती हे माणसाची शांती ही लाचारी असते आणि शक्तिवान
माणसाची शांती हा त्याचा सद्गुण असतो. यतो धर्मो ततो जयः. कलियुगामध्ये तो उलटच झाला. इह घोरे कळपः उज्ज्वच्या सुतांगतः क्लेशाकांतस्य तस्यैव शोधणे किं परायणम्. अहो, या कलियुगामध्ये मनुष्याची वृत्ती ही आसुरी झालेली आहे. सत्यम नास्ति ततः शौचम दया दानं न विद्यते. उदिरं भैनो जीवा वराकः कूटभाषणः. ना सत्य राहिलेलं आहे, ना तप राहिलं, ना दया आणि ना दान. अहो, स्वतःच पोट भरण्याकरिता माणसं धडाल बाबू करायला लागले आहेत. कलियुगातील लोकांना संत म्हणतात, मंदः सुमंद मतयो मंद भाग्य विपदितः. पाखंड निरतः संतो विरक्तः स्वपरिग्रह. त्यात कलियुगातील लोक आळशी आहेत, मंद बुद्धीचे आहेत, भाग्यहीन आहेत. बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाखंड पाहायला मिळतं. दिसायला विरक्त आहेत, पण अतिशोक्ती झालेले आहेत. धन इत्यादी असल्या भौतिक गोष्टींचा संग्रहित करायला लागलेले आहेत. या सर्व गोष्टीवर जर मात करायची असेल तर आपला धर्म सोडू नका. ही शक्तिबुद्धी समस्त विश्वाला जगत पिता जगदीश्वर या ठिकाणी प्रदान करू ही सद्गुरुदेवाच्या चरणी प्रार्थना करते. व समस्त हिंदू बांधवांनी शांत चित्ताने श्रवण केल्याबद्दल सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा जयघोष घेऊन माझ्या वाणीला विराम देते. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान व्यस्थित नालालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती